नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आज आपण सिनॉनिम्सचा जो चौथा भाग आहे तो घेत आहोत. सिनॉनिम्सच्या या चौथ्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 86 ते प्रश्न क्रमांक 125 पर्यंत जवळपास 40 प्रश्न जे आहेत ती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 40 शब्दांचे सिनॉनिम्स आपल्याला पाहायचे आहेत की असे कोणकोणते 40 शब्द आहेत, त्यांचे सिनॉनिम्स काय काय होतील आणि बाकीचे जे ऑप्शन्समध्ये असलेले शब्द आहेत त्यांचेही अर्थ आपण समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तर यापूर्वी आपण सिनॉनिम्सचे 85 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि आत्ता आपण 86व्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत. So the question number 86 is select the most appropriate synonym of the given word. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. शब्द आहे ॲडिक्वेट. ॲडिक्वेट या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती असेल. ॲडिक्वेट या शब्दाचा अर्थ होतो पर्याप्त. ॲडिक्वेट या शब्दाचा अर्थ होतो पर्याप्त. जे काही आपल्याकडे इनफ असेल, जे काही आपल्याकडे इनफ असेल किंवा जे काही आपल्याकडे सफिशियंट असेल त्याला आपण ॲडिक्वेट असं म्हणतो. सो ॲडिक्वेट म्हणजे पर्याप्त, इनफ म्हणजे पर्याप्त आणि सफिशियंट म्हणजे देखील पर्याप्त. सो या ठिकाणी पहिला जो शब्द आहे, पहिला शब्द आहे मेगर. या शब्दाचा अर्थ होतो अल्प. म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते अगदी कमी आहे, ते अगदी शॉर्ट आहे, ते अगदी लॅक आहे, ते अगदी कमी आहे म्हणजे मेगर आहे. त्यानंतर सफिशियंट या शब्दाचा अर्थ होतो पर्याप्त. सफिशियंट या शब्दाचा अर्थ होतो पर्याप्त. म्हणजे या ठिकाणी ॲडिक्वेट या शब्दासाठी करेक्ट सिनॉनिम होणार सफिशियंट, म्हणून ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. त्यानंतर बघा इनेप्ट. इनेप्ट या शब्दाचा अर्थ होतो अकार्यक्षम. इनेप्ट या शब्दाचा अर्थ होतो अकार्यक्षम. जेव्हा आपण सिनॉनिम्सला सुरुवात केली होती तेव्हा पहिलाच शब्द आपल्याला कोणता मिळाला होता? इनेप्ट हा शब्द मिळाला होता. इनेप्ट या शब्दाचा अर्थ होतो अकार्यक्षम. आणि अनफिट या शब्दाचा अर्थ होतो की जो फिट नाही, ज्याला आपण मराठीतून म्हणत असतो अयोग्य. सो या परिस्थितीत ॲडिक्वेट या शब्दासाठी करेक्ट सिनॉनिम जो होणार आहे तो होणार आहे सफिशियंट, म्हणून ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. ज्यांनी ऑप्शन बी उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर बी बरोबर असणार आहे. सो नारायण सर आणि तथागत यांचं उत्तर ब जे आहे, बी जे आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दासाठी करेक्ट समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे ॲडव्हर्सरी. ॲडव्हर्सरी या शब्दाचा अर्थ होतो विरोधक. ॲडव्हर्सरी या शब्दाचा अर्थ होतो विरोधक. ज्यांना आपण काय म्हणत असतो? ज्यांना आपण अपोनंट असं म्हणतो. ज्यांना आपण काय म्हणतो? अपोनंट असं म्हणतो. सर्वांना दिसतंय शेवटपर्यंत? ओके. सो हा शेवटी टी आहे. सो जो विरोधी आहे, जो विरोधक आहे त्याला आपण काय म्हणत असतो? ॲडव्हर्सरी म्हणत असतो किंवा ऑपोनंट म्हणत असतो किंवा ज्याला आपण रायव्हल हा शब्द देखील यूज करत असतो. सो या ठिकाणी बघा, हेल्पर म्हणजे कोण? मदत करणारा. असिस्टंट म्हणजे कोण? मदत करणारा. रायव्हल म्हणजे कोण? प्रतिस्पर्धी किंवा विरोधक. प्रतिस्पर्धी किंवा ज्याला आपण काय म्हणत असतो? विरोधक म्हणत असतो. प्रतिस्पर्धी असेल किंवा विरोधक असेल. यासाठी बघा, एक शब्द आहे ॲडव्हर्सरी, दुसरा शब्द आहे अपोनंट. ॲडव्हर्सरी म्हणजे विरोधक, अपोनंट म्हणजे विरोधक, रायव्हल म्हणजे प्रतिस्पर्धी किंवा विरोधक. सो हे तीन शब्द जे आहेत महत्त्वाचे आहे. ॲडव्हर्सरी असेल, अपोनंट असेल किंवा रायव्हल हा शब्द या ठिकाणी असेल. त्यानंतर सपोर्टर म्हणजे काय? आधार देणारा किंवा मदत करणारा. सो ऑप्शन ए उत्तर नाही, ऑप्शन बी उत्तर नाही, ऑप्शन डी उत्तर नाही, ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी असणार आहे. सो ॲडव्हर्सरी म्हणजे काय? विरोधक. यानंतर बघा, आणखी एक शब्द आहे हॉस्टाईल. आणखी एक शब्द आहे हॉस्टाईल. या शब्दाचा अर्थ देखील काय होतो? विरोधक होतो. हा देखील शब्द लक्षात ठेवायचा. यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 88. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड अडहेअर. अडहेअर या शब्दाचा अर्थ होतो चिकटणे किंवा अडहेअर या शब्दाचा दुसरा अर्थ होतो पालन करणे. जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे त्यांचं जेव्हा आपण पालन करतो त्याला आपण म्हणतो अडहेअर. त्यानंतर बघा, पहिला शब्द आहे कंप्लाय. तर कंप्लाय या शब्दाचा अर्थ होतो पालन करणे. कंप्लाय या शब्दाचा अर्थ देखील काय होतो?
पालन करणे, अनुशासन जे काही असेल त्याचं पालन करणे, म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. त्यानंतर बघा इग्नोर. इग्नोर या शब्दाचा अर्थ तर सर्वांना माहिती आहे की दुर्लक्ष करणे म्हणजेच काय, इग्नोर. त्यानंतर बघा रिलीज. रिलीज म्हणजे काय, मुक्त करणे. रिलीज म्हणजे काय, मुक्त करणे. आणि डिटॅच. डिटॅच म्हणजे काय, वेगळे करणे. डिटॅच म्हणजे काय, सेपरेट करणे, आयसोलेट करणे, वेगळे करणे. सो या ठिकाणी कंप्लाय आणि अडहेअर हे दोन्ही शब्द सिनॉनिम्स आहेत, म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन होणार. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन ए हे उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर या ठिकाणी ए बरोबर असणार आहे. आता घेऊया पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 89. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड अवेंज. अवेंज या शब्दाचा अर्थ होतो रिवेंज म्हणजे बदला करणे. अवेंज, रिवेंज, बदला घेणे. अवेंज या शब्दाचा अर्थ होतो बदला घेणे. रिवेंज या शब्दाचा अर्थ होतो बदला घेणे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो दंड देणे किंवा शिक्षा देणे. दंड देणे किंवा ज्याला आपण म्हणतो शिक्षा देणे किंवा बदला घेणे. शिक्षा देणे किंवा बदला घेणे. शिक्षा देणे किंवा बदला घेणे या दोन्ही अर्थांनी हा शब्द वापरला जातो. सो बघा पहिला शब्द आहे पनिश. पनिश या शब्दाचा अर्थ होतो शिक्षा देणे. सो अवेंज साठी करेक्ट सिनोनिम काय होणार, पनिश. म्हणजे ऑप्शन ए हेच बरोबर असणार. पुढे बघा चियर. चियर म्हणजे काय, प्रोत्साहन देणे. एखादं काम आहे, एखादा खेळ असेल त्यामध्ये आपण चिअरअप करतो म्हणजे काय, प्रोत्साहन देतो. सो चिअर म्हणजे प्रोत्साहन देणे. एनकरेज या शब्दाचा अर्थही होतो प्रोत्साहन देणे. त्यानंतर कम्फर्ट या शब्दाचा अर्थ होतो आराम. कम्फर्ट या शब्दाचा अर्थ होतो आराम. सो ऑप्शन ए राईट होणार, बाकीची जी ऑप्शन्स आहेत ती चुकीची होणार. सो ऑप्शन ए ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर हे बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज एनोडाइन. एनोडाइन या शब्दाचा अर्थ होतो जे काही पेन असेल, जे काही दुखणे असेल ते कमी करणे. दुखणे कमी करणे. याला आपण एड हा शब्द देखील वापरतो किंवा याच्यासाठी आपण रिलीफ हा शब्द देखील वापरतो. जेव्हा एखादी जखम वगैरे आपल्याला झालेली असेल किंवा आपला पाय हात काही फ्रॅक्चर वगैरे झालेला असेल त्यामुळे जे पेन होत असेल ते पेन कमी होणे यासाठी आपण शब्द वापरत असतो एनोडाइन. यासाठी शब्द वापरला जातो एनोडाइन. सो हार्मफुल म्हणजे काय, घातक. सो हे आपलं उत्तर होणार नाही. बेनाइन म्हणजे काय, सौम्य करणे. बेनाइन म्हणजे काय, सौम्य किंवा सॉफ्ट. त्यानंतर जिजॅन्टिक म्हणजे काय, प्रचंड. जिजॅन्टिक म्हणजे काय, प्रचंड. ज्याला आपण स्प्लेंडिड हा शब्द देखील वापरत असतो, ज्यासाठी आपण मॉन्स्ट्रस हा शब्द देखील वापरत असतो. हॉस्टाईल. हॉस्टाईल या शब्दाचा अर्थ होतो विरोधक, जो आपण आत्ताच पाहिला की अपोनंट शब्द असेल किंवा हॉस्टाईल शब्द असेल हे सर्व विरोधकांसाठी यूज केले जातात. सो या ठिकाणी बघा एनोडाइनसाठी करेक्ट ऑप्शन जो आहे तो ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिसतोय. बेनाइन म्हणजे सौम्य करणे आणि एनोडाइन याचा अर्थही होतो दुखणं वगैरे जे असेल ते ज्या वेळेस कमी होतं त्यासाठी आपण एनोडाइन यूज करत असतो. सो एनोडाइनसाठी करेक्ट वर्ड काय होणार या ठिकाणी, बेनाइन. दोन्ही शब्द आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. हे शब्द आपल्याला पुढे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 91. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज एजाइल. एजाइल या शब्दाचा अर्थ होतो स्फूर्तिवान. एजाइल या शब्दाचा अर्थ होतो स्फूर्तिवान किंवा ज्याला आपण चैतन्य वगैरे म्हणत असतो. सो जो स्फूर्तिमान असेल, जो ऍक्टिव्ह असेल त्याला आपण काय म्हणत असतो, एजाइल असं म्हणत असतो. सो निंबल या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, स्फूर्तिवान होतो. मागचे जर तुम्ही वनरक्षकचे पेपर पाहिले असतील तर त्यामध्ये निंबल हा शब्द अनेक पेपर्समध्ये विचारण्यात आलेला आहे. सो निंबल या शब्दाचा अर्थ होतो अजाईल, म्हणजे जो ऍक्टिव्ह आहे, जो एजाइल आहे, जो स्फूर्तिवान आहे, जो चैतन्यमय आहे त्यासाठी. त्यानंतर विजिबल म्हणजे काय, जे दृश्य आहे ते. त्यानंतर डोकाईल. डोकाईल या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होणार आहे अधीन असणे. एखादा व्यक्ती जेव्हा एक दुसऱ्या व्यक्तीच्या अधीन असतो त्याला आपण डोकाईल हा शब्द यूज करत असतो. आणि त्यानंतर गाईल. गाईल या शब्दाचा अर्थ होतो छल किंवा ज्याला आपण म्हणतो कपट. जे काही कट, कारस्थान, कपट वगैरे असतं त्याला आपण गाईल हा शब्द यूज करत असतो. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन ए, अजाईल, ऍक्टिव्ह किंवा निंबल यांचा अर्थ होतो जो स्फूर्तिवान आहे, जो चैतन्यमय आहे, जो ऍक्टिव्ह आहे तो.
यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 92. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज ओरा. हा शब्द आजकाल कम्युनिकेशनमध्ये जास्त प्रचलित आहे. याचा ओरा, त्याचा ओरा. ओरा म्हणजे काय? आभामंडल किंवा प्रभामंडल. आणि या ठिकाणी कलर, पहिला शब्द आहे कलर. कलर म्हणजे रंग, हे सर्वांना माहिती आहे. हे आपलं उत्तर होणार नाही. या ठिकाणी दुसरा शब्द आहे श्रिक. श्रिक म्हणजे काय? किंचाळणे. श्रिंक म्हणजे काय? किंचाळणे. सो किंचाळणे आणि ओरा याचा आपला काहीही संबंध नाही. त्यानंतर हा जो शब्द आहे हॉलो, या शब्दाचा अर्थ होतो प्रभामंडल किंवा आभामंडल. आणि हाच शब्द आपला करेक्ट सिनॉनिम होणार ओरासाठी. जो ओरा आहे त्यासाठी करेक्ट सिनॉनिम काय होणार? हॉलो होणार. आणि नॉईज म्हणजे गोंधळ, हे तर सर्वांना माहिती आहे. सो हा देखील आपला सिनॉनिम होणार नाही. सो राईट ऑप्शन विल बी ऑप्शन सी. ज्यांनी ऑप्शन सी उत्तर दिलेलं असेल सर्वांचं उत्तर सी बरोबर आहे. कोणी कोणी बी दिलेलं आहे, कोणी कोणी सी दिलेलं आहे. श्रेक या शब्दाचा अर्थ होतो किंचाळणे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 93. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द वर्ड अँड द वर्ड इज ॲफ्लुएंट. ॲफ्लुएंट म्हणजे काय? एखादी गोष्ट ज्या व्यक्तीकडे अत्यंत जास्त प्रमाणात आहे त्याला आपण ॲफ्लुएंट असं म्हणत असतो, किंवा त्याला आपण बाउंटीफुल असं म्हणत असतो, किंवा त्याला आपण बाउंटियस असं म्हणत असतो, किंवा त्याला आपण वेल्दी असं देखील म्हणत असतो, किंवा त्याला आपण ॲबंडन्स असं देखील म्हणत असतो. सो ॲफ्लुएंट यानंतर या ठिकाणी पहिला शब्द जो आहे तो आहे डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूट म्हणजे काय? बेसहारा, ज्याला कोणताच सहारा नाहीये. बेसहारा ज्याला आपण म्हणत असतो. प्रोफिशियंट म्हणजे काय? जो दक्ष आहे, निपुण आहे, हुशार आहे. वेल्दी म्हणजे ज्याच्याकडे सर्व काही आहे. म्हणून ॲफ्लुएंट या शब्दासाठी करेक्ट सिनॉनिम वेल्दी हा शब्द येणार. आणि एम्पॉवरिस्ड या शब्दाचा अर्थ होतो गरीब. आणि हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. यापूर्वी देखील हा असाच प्रश्न आपण पाहिलेला होता. सो हा प्रश्न आपण भाग 1 मध्ये देखील पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे ॲडजस्टमेंटसाठी करेक्ट सिनॉनिम आपल्याला घ्यायचा आहे. पहिला आहे कोऑपरेटिंग, दुसरा आहे बॅलेन्सिंग, तिसरा आहे कॉम्प्रोमाइजिंग आणि चौथा आहे कोऑर्डिनेटिंग. आता या प्रश्नाचं उत्तर सर्वांना जमलं पाहिजे. ॲडजस्टमेंट किंवा ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला करेक्ट सिनॉनिम बघायचं आहे. सर्वांना या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे कॉम्प्रोमाइज. आपण कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच आपण ॲडजस्टमेंट करत असतो. सो ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सर्वांचं ऑप्शन सी या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. सर्वांनीच ऑप्शन सी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 95. सिलेक्ट द मोस्ट करेक्टली सिनॉनिम ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज अबॅन्डन. अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो सोडून दिलेले. अबॅन्डन्ड या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे, परंतु या ठिकाणी अबॅन्डन्ड आहे, ईडी आहे. याचा अर्थ होणार जे काही सोडून दिलेले आहे त्याला आपण अबॅन्डन्ड असं म्हणत असतो. मग या ठिकाणी पहिला शब्द आहे कंटिन्यूड. जे चालू आहे ते अबॅन्डन सोडून दिलेले असेल का? अजिबात नाही. ॲडॉप्टेडचे 2 अर्थ होतात, अंगीकृत करणे आणि दुसरा ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. सो ऑप्शन बी आपलं उत्तर होईल का? सिनॉनिम होईल का? नाही. तिसरा शब्द आहे इनिशिएटेड. इनिशिएटेड या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात होणे, सुरुवात करणे आणि याचा सोडून देण्याशी काहीही संबंध नाही. चौथा शब्द आहे डेझर्टेड आणि डेझर्टेड या शब्दाचा अर्थ होतो सोडून दिलेले. डेझर्टेड या शब्दाचा अर्थ होतो सोडून दिलेले, सोडून दिलेले. सो अबॅन्डन हा शब्द ऑलरेडी मी व्होकॅब्युलरीच्या सिनॉनिम या चॅप्टरमध्ये घेतलेला आहे. अबॅन्डनचा अर्थ होतो सोडून देणे, डेझर्टचा अर्थ होतो सोडून देणे, गिवअपचा अर्थ होतो सोडून देणे, फॉरगोचा अर्थ होतो सोडून देणे, लीवचा अर्थ होतो सोडून देणे, डिपार्टचा अर्थ होतो सोडून देणे, रिनाऊनचा अर्थ होतो सोडून देणे, रिलिंक्विशचा अर्थ होतो सोडून देणे. सर्व सिनॉनिम्स आपण घेतलेले आहे. त्यापैकी हा जो शब्द आहे हा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. हा आहे डेझर्ट. डेझर्ट या शब्दाचा पहिला अर्थ तर सर्वांना माहिती असेल, वाळवंट. की डेझर्ट म्हणजे काय? वाळवंट. आणि या शब्दाचा वर्ब म्हणून जर वापर केला जात असेल तर याचा अर्थ होतो सोडून देणे. आणि आणखी एक शब्द तुम्ही पाहिलेला असेल, हा देखील लक्षात ठेवायचा, DESSERT. इथे फक्त एक एक्स्ट्रा एस आहे, याला आपण म्हणतो स्वीट. जे काही गोड पदार्थ असतात ज्यांना आपण स्वीट म्हणत असतो त्यांना डेझर्ट असंही म्हटलं जातं. सो हा डेझर्ट जो आहे DESSERT याचा अर्थ होतो गोड खाद्यपदार्थ.
त्यामुळे ज्यावेळेस आपण जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी ब्रेकफास्ट लिहिलेलं असतं, डिनरसाठी दिलेलं असतं, त्यानंतर राईस वगैरे दिलेलं असतं आणि लास्ट जेव्हा आपलं जेवण होतं तेव्हा तिथे डेझर्ट आणि खाली त्यांचे आयटम्स लिहिलेले असतात. सो हा तो डेझर्ट म्हणजे काय, गोड पदार्थ. सो या ठिकाणी बघा डेझर्टेड हा शब्द सोडून देणे या अर्थाने घेतलेला आहे. सो डेझर्टेड म्हणजे काय, सोडून दिलेले. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज अकाउंटेबल. अकाउंटेबल म्हणजे रेस्पॉन्सिबल, रेस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार. जो अकाउंटेबल आहे, जो जबाबदार आहे. मग बघा ब्लेमलेस, ब्लेमलेस म्हणजे काय, निर्दोष, ज्याच्यावर कोणताही दोष नाही तो कोण होणार, ब्लेमलेस. त्यानंतर स्लॅक, स्लॅक म्हणजे सुस्त, हे सर्वांना माहीत. त्यानंतर अनरिलायबल, ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही तो. आणि आन्सरेबल म्हणजे ज्याला आन्सर द्यायचा आहे, ज्याच्यावर जबाबदारी आहे उत्तर देण्याची. सो अकाउंटेबल साठी या ठिकाणी करेक्ट सिनॉनिम काय होणार, आन्सरेबल. आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. हा प्रश्न आत्ताच आपल्याला म्हाडा या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आणि हा प्रश्न बघा SSC MTS 5/8/2019 ला विचारला होता. म्हाडाची परीक्षा 2022 मध्ये झाली फेब्रुवारीमध्ये. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की अकाउंटेबलचा सिनॉनिम जो आहे तो काय असणार आहे, आणि आपण त्याचा अनालिसिस देखील करून दिलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ऑकर्ड. हा प्रश्न आपण पहिल्या भागामध्ये घेतला होता. ऑकर्ड या शब्दाचा अर्थ होतो विचित्र, आणि लाइकेबल या शब्दाचा अर्थ होतो आवडणे किंवा आकर्षक असंही आपण त्याला म्हणू शकतो. क्लमझी म्हणजे काय, विचित्र. क्लमझी म्हणजे काय, विचित्र. त्यानंतर वर्दी म्हणजे काय, लायकीचा. वर्दी म्हणजे काय, लायकीचा. आणि स्केअर्ड म्हणजे काय, घाबरलेला. स्केअर्ड म्हणजे काय, घाबरलेला. सो या ठिकाणी ऑकर्ड साठी करेक्ट ऑप्शन काय होणार, क्लमझी. ऑप्शन बी आपलं राईट ऑप्शन होणार. ज्यांनी ऑप्शन बी हे उत्तर दिलेलं असेल त्यांनी सर्वांचं ऑप्शन बी बरोबर आहे. सर्वांनीच ऑप्शन बी किंवा ऑप्शन 2 जे दिलेलं आहे बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज अरोमा. अरोमा या शब्दाचा अर्थ होतो सुगंध. अरोमा या शब्दाचा अर्थ होतो सुगंध. आणि स्पेशली हा शब्द कशासाठी वापरला जातो, जेव्हा एखादा खाद्यपदार्थ बनवला जात असेल आणि त्याचा जो सुगंध आपल्याला येतो त्याला आपण अरोमा असं म्हणत असतो. आणि म्हणून बरेच हॉटेल्सची नावं अरोमा असतात. इंडियन अरोमा, अरोमा इंडियन, अनेक वेगवेगळे नावं अरोमा या नावाने असतात. सो अरोमा या शब्दाचा अर्थ होतो सुगंध. आता पुढचा शब्द आहे स्नीज. जी आपण शिंक येते आपल्याला त्याला स्नीज असं म्हटलं जातं. स्टेंच या शब्दाचा अर्थ होतो दुर्गंध. स्टेंच या शब्दाचा अर्थ होतो दुर्गंध. सो हा सुगंध या शब्दाचा काय असणार, अँटोनिम असणार, अपोजिट असणार. स्टिंक या शब्दाचा अर्थ देखील होणार दुर्गंध. स्टिंक या शब्दाचा अर्थ देखील काय होणार, दुर्गंध. आणि सेंट या शब्दाचा अर्थ होतो सुगंध किंवा सुवास. सुगंध किंवा सुवास. सो अरोमासाठी करेक्ट ऑप्शन या ठिकाणी काय होणार आहे, सेंट हे होणार आहे. त्यानंतर बघा आणखी एक शब्द आहे, तो शब्द आहे फेटर. FETOR, फेटर या शब्दाचा अर्थ देखील होतो दुर्गंध. आणखी एक शब्द आहे ODOUR, हा तर सर्वांना माहिती असेल, ऑर्डर, बदबू, दुर्गंध. सो बघा दुर्गंधीसाठी स्टेंच आहे, स्टिंक आहे, फेटर आहे, ऑर्डर आहे. सुगंधसाठी अरोमा आहे, सेंट आहे, टॉयलेट वॉटर आहे. आणखी अनेक शब्द आहे की जे आपण सुगंधासाठी यूज करतो, फ्रॅग्रन्स वगैरे. पुढचा प्रश्न बघा इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 ऑल्टरनेटिव्स सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे तेच आहे की ॲब्रप्ट या शब्दाचा करेक्ट सिनॉनिम आपल्याला घ्यायचा आहे. ॲब्रप्ट या शब्दाचा अर्थ होतो लगेच, तातडीने. ॲब्रप्ट या शब्दाचा अर्थ होतो लगेचच, तातडीने. सो डेलिबरेट या शब्दाचा अर्थ होतो जाणून बुजून. डेलिबरेट या शब्दाचा अर्थ होतो जाणून बुजून. ग्रॅज्युअल या शब्दाचा अर्थ होतो हळूवार. ग्रॅज्युअल या शब्दाचा अर्थ होतो स्लो, हळूवार. त्यानंतर ॲब्रप्ट म्हणजे काय, लगेचच. आणि सडन या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, लगेचच. म्हणून या ठिकाणी ॲब्रप्ट साठी ॲप्रोप्रिएट बेस्ट एक्सप्रेसिंग वर्ड जो असेल तो ऑप्शन सी असेल, सडन. आणि हे जे लेक्चर आहे हे लेक्चर TCS IBPS पॅटर्न नुसार सिनॉनिम्स असं जरी असलं
तरी MPSC साठी देखील हे सर्व शब्द महत्त्वाचे आहेत. सो यामधनं आपले सिनॉनिम्स जे आहेत ते प्रॉपरली क्लिअर होतील आणि कोणत्याही एक्झाममध्ये जर सिनॉनिम्सवर आपल्याला प्रश्न विचारले तर त्याचे करेक्ट आन्सर्स आपल्याला देता येतील. पुढचा शब्द आहे रेग्युलर, ज्याचा अर्थ होतो नियमित. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही, म्हणून ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. ज्यांनी उत्तर सी दिलेलं आहे सर्वांचं उत्तर सी बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज अबॅन्डन. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. अबॅन्डन साठी डेझर्टेड हा सिनॉनिम आहे. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड. वर्ड आहे आपला ॲक्लेम. ॲक्लेम या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे, प्रशंसा करणे. ॲक्लेम या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे. स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे. सेन्श्युअर या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. हा तर त्याचा विरोधी शब्द झाला, निंदा करणे. सेन्श्युअर या शब्दाचा अर्थ काय होतो? निंदा करणे. प्रेज या शब्दाचा अर्थ काय होतो? स्तुती करणे. प्रेज या शब्दाचा अर्थ काय होतो? स्तुती करणे. सो आपल्याला आपला सिनॉनिम मिळालेला आहे अक्लेम. जो आहे हा अक्लेम जर स्तुती करणे असेल तर प्रेज या शब्दाचा अर्थ देखील काय होणार? स्तुती होणार. सो अक्लेम या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे. प्रेज या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे. आणखी बरेच शब्द जे आहेत ते मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलेले आहे. जसं कमेंड या शब्दाचा अर्थ देखील काय होतो? स्तुती करणे. प्रेज या शब्दाचाही अर्थ होतो स्तुती करणे. अप्रेज या शब्दाचा अर्थ देखील काय होतो? स्तुती करणे. ॲडमायर या शब्दाचा अर्थ देखील काय होतो? स्तुती करणे. सो ब्लेम या शब्दाचा अर्थ होतो दोष देणे. ब्लेम या शब्दाचा अर्थ होतो दोष देणे. आणि क्रिटिसिझम म्हणजे काय? टीका किंवा निंदा. क्रिटिसिझम म्हणजे काय? टीका किंवा निंदा. सो सेन्श्युअर म्हणजे निंदा करणे, ब्लेम म्हणजे टीका करणे, ब्लेम म्हणजे दोष देणे, क्रिटिसिझम म्हणजे टीका किंवा निंदा. एकच ऑप्शन बी आहे की जे प्रेज आहे म्हणजे स्तुती करणे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन असेल. ज्यांनी ऑप्शन बी हे उत्तर म्हणून दिलेलं असेल त्यांचं उत्तर बी जे आहे ते बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज अपॅरंट. अपॅरंट या शब्दाचा अर्थ होतो क्लिअर. अपॅरंट या शब्दाचा अर्थ होतो क्लिअर, ज्याला आपण काय म्हणतो? स्पष्ट. आपण त्याला काय म्हणतो? स्पष्ट, क्लिअर, ल्युसिड किंवा प्लॅसिड. सो ऑब्सलेट. ऑब्सलेट या शब्दाचा अर्थ होतो अप्रचलित, इनफेमस. जे अप्रचलित आहे किंवा जे प्रचलित नाही त्याला आपण ऑब्सलेट असं म्हणत असतो. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? वैकल्पिक. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? मराठीतनं ऑब्जेक्टिव्हला आपण काय म्हणतो? वैकल्पिक. ऑब्वियस म्हणजे काय? जे क्लिअर आहे, जे स्पष्ट आहे त्याला आपण ऑब्वियस असं म्हणतो. ऑब्स्कर म्हणजे काय? ऑब्स्कर म्हणजे अस्पष्ट. जे अस्पष्ट आहे, जे अंधुक आहे, जे धुंदला आहे त्याला आपण ऑब्स्क्युअर असं म्हणत असतो. सो अपॅरंट साठी करेक्ट सिनॉनिम जो आहे तो या ठिकाणी आपला काय होणार आहे? ऑब्वियस होणार आहे. पुन्हा एकदा ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होणार. ज्यांनी ऑप्शन सी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं सर्वांचं उत्तर सी बरोबर असणार आहे. सर्वांनी उत्तर सी दिलेलं आहे, अगदी बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज बिगायल. बिगायल या शब्दाचा अर्थ होतो धोका देणे किंवा फसवणे, किंवा ज्याला आपण म्हणतो की वेगळ्या प्रकारची वेशभूषा करणे आणि लोकांना फसवणे. सो बेगाईल या शब्दाचा पहिला अर्थ तर आपण घेऊया या ठिकाणी फसविणे. बेगाईल या शब्दाचा अर्थ होणार फसविणे. मग बघा पहिला शब्द आहे डिसएन्चंट. डिसएन्चंट या शब्दाचा अर्थ होतो जादू टोणा करणे. जादू टोणा करणे. डिसएन्चंट या शब्दाचा अर्थ होतो जादू टोणा करणे. आपल्याला एकच माहिती असेल काला जादू, ब्लॅक मॅजिक. सो ब्लॅक मॅजिक हा एक नाउन आहे, परंतु डिसएन्चंट जो आहे हा एक वर्ब आहे. सो डिसएन्चंट इज अ प्रॉपर वर्ड. त्याच्यानंतर आहे हेसन. यामध्ये टी सायलेंट असतो. हेसन या शब्दाचा अर्थ होतो घाई करणे. हेसन या शब्दाचा अर्थ होतो घाई करणे. त्यानंतर बघा पुढचा शब्द आहे रिपल्स. रिपल्स म्हणजे काय? जोरदार मारा करणे. रिपल्स म्हणजे काय? जोरदार मारा करणे. आणि डेसिव्ह म्हणजे काय? फसविणे. डेसिव्ह म्हणजे काय? फसविणे. सो बेगाईल साठी करेक्ट जो शब्द आहे तो या ठिकाणी काय असणार आहे? डिसिव्ह. सो बेगाईल म्हणजे फसवणे, डिसिव्ह म्हणजे फसवणे, चीट म्हणजे फसवणे, जिल्ट म्हणजे फसवणे, हे सर्व फसवण्यासाठी यूज होणारे शब्द आहेत. सो ऑप्शन डी विल बी द राईट ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द सिनॉनिम ऑफ गिवन वर्ड अँड द वर्ड इज ॲड ऑन.
ॲडॉन या शब्दाचा अर्थ होतो सजवणे. ॲडॉन या शब्दाचा अर्थ होतो सजविणे. सो घर वगैरे सजविले जात असेल ज्याला आपण काय म्हणतो डेकोरेट म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो डेकोरेट म्हणत असतो, किंवा ज्याला आपण गार्निश म्हणत असतो, ज्याला आपण काय म्हणतो गार्निश. जेव्हा एखादा खाद्यपदार्थ तयार केला जातो त्याला सजवलं जातं थोडं, त्याला आपण गार्निश म्हणतो. डेकोरेट म्हणजे सजावट करणे, ॲडॉर्न म्हणजे काय सजवणे सजावट करणे. क्रिएट म्हणजे काय निर्माण करणे, प्रोड्यूस म्हणजे काय उत्पादन करणे, जनरेट म्हणजे काय निर्माण करणे, डेकोरेट म्हणजे काय सजविणे. सो ॲडॉन साठी करेक्ट सिनॉनिम काय होणार डेकोरेट होणार. ॲडॉन म्हणजे डेकोरेट म्हणजे गार्निश म्हणजे सजवणे. आणखी एक या ठिकाणी शब्द यूज केला जातो फर्निश. फर्निश हा शब्द देखील सजवणे या अर्थाने वापरला जातो. घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बॅनरसाठी करेक्ट सिनॉनिम शोधायचा आहे. आपल्याला जे बॅनर्स दिसतात, जे होर्डिंग्स दिसतात, त्यासाठी आपल्याला करेक्ट सिनॉनिम मार्क. मार्क या शब्दाचा अर्थ होतो मार्गक्रमण करणे किंवा आगेकूच करणे. त्यानंतर प्रोटेस्ट या शब्दाचा अर्थ होतो विरोध करणे. पोस्टर या शब्दाचा अर्थ बॅनर या शब्दाशी पूर्णतः संबंधित आहे. बॅनर म्हणजे एखादी ॲडव्हर्टाइजमेंट ज्या स्वरूपात केली जाते बॅनरच्या स्वरूपात, तीच ॲडव्हर्टाइजमेंट पोस्टरच्या स्वरूपात देखील केली जाते जाहिरात. सो या ठिकाणी बॅनरसाठी करेक्ट ऑप्शन काय होणार पोस्टर. आणि रॅली म्हणजे मेळावा हे तर सर्वांना माहिती असेल. सो बॅनरसाठी करेक्ट ऑप्शन होणार पोस्टर. ऑप्शन सी बरोबर असेल. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन सी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर सी बरोबर असेल. प्रोटेस्ट म्हणजे काय विरोध करणे. आपल्याला माहिती आहे एखादा निर्णय घेतला की त्या विरोधात प्रोटेस्ट होतो. काहीही निर्णय असो प्रोटेस्ट होतो. समजा MPSC राज्यसेवेचा सिलेबस बदलला प्रोटेस्ट झाला, किंवा महापरीक्षा पोर्टल बंद करा यासाठी काय केला विरोध केला प्रोटेस्ट केला. ते योग्य आहे की अयोग्य हा विषय नाहीये, विषय हा आहे विरोध करणे प्रोटेस्ट करणे. सो बॅनरसाठी करेक्ट सिनॉनिम पोस्टर होईल. प्रोटेस्टचा याच्याशी काहीही संबंध नाही. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बॅरनसाठी करेक्ट सिनॉनिम. बॅरन म्हणजे काय नापीक जमीन ज्याच्यावर आपल्याला पीक घेता येऊ शकत नाही, ती नापीक जमीन. सो बघा फर्टाईल. फर्टाईल म्हणजे काय सुपीक. फर्टाईल म्हणजे सुपीक. मग हा तर त्याचा अँटोनिम होईल. सो इथे आपल्याला अँटोनिम मिळतोय, परंतु ऑप्शन हे आपलं उत्तर नाही, कारण आपल्याला सिनॉनिम बघायचं आहे. बाउंटिफुल. बाउंटिफुल म्हणजे काय बाउंटिफुल या शब्दाचे दोन अर्थ होतात. बाउंटिफुल या शब्दाचा पहिला अर्थ होतो नम्र किंवा ज्याला आपण विनम्र असं म्हणतो. आणि बाउंटिफुल या शब्दाचा अर्थ होतो की एखादी वस्तू त्याच्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे, ज्याला आपण विपुल प्रमाण असं म्हणतो. डेसोलेट या शब्दाचा अर्थ होतो मात्र नापीक. डेसोलेट या शब्दाचा अर्थ होतो नापीक. सो नापीकसाठी बघा बॅरन हा शब्द आहे, नापीकसाठी डेसोलेट हा शब्द आहे, नापीकसाठी आपण डेझर्ट हा शब्दही वापरतो, नापीकसाठी आपण रॉकी हा शब्द देखील वापरतो. रॉकी म्हणजे खडकाळ भाग जिथे पीक उगवलं जाऊ शकत नाही. त्यानंतर फ्रुटफुल. फ्रुटफुल म्हणजे काय उपयुक्त. फ्रुटफुल म्हणजे काय उपयुक्त. सो या ठिकाणी ऑप्शन सी जे आहे हे आपलं राईट ऑप्शन होणार. नापीक ज्याला आपण इनफर्टाईल असंही म्हणतो, ज्याला आपण बॅरन असंही म्हणतो, ज्याला आपण डेझर्ट किंवा रॉकी असंही म्हणतो, ज्याला आपण डेसोलेट असंही म्हणतो. ऑप्शन सी विल बी द राईट ऑप्शन. क्लिअर आहे सर्वांना. ऑप्शन सी बरोबर आहे सर्वांचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे की बुल हेडेड या शब्दासाठी करेक्ट सिनॉनिम आपल्याला घ्यायचा आहे. बुल हेडेड या शब्दाचा अर्थ होतो स्ट्रॉंग, म्हणजे ज्याला आपण मजबूत म्हणतो किंवा ज्याला आपण स्टाउट असं देखील म्हणत असतो. सो बघा हेड स्ट्रॉंग. हेड स्ट्रॉंग या शब्दाचा अर्थ होतो मजबूत, आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट ऑप्शन होणार. हेड स्ट्रॉंग असेल किंवा बुल हेडेड असेल किंवा 4 फीट असेल किंवा स्ट्रॉंग असेल किंवा रिजिड असेल. सॉरी, हा स्टाउट शब्द चुकीचा आहे. स्टाउटच्या ऐवजी रिजिड. रिजिड म्हणजे कठीण किंवा स्ट्रॉंग ज्याला आपण म्हणतो. सो या ठिकाणी बघा क्लिअर हेडेड हा शब्द आहे, या ठिकाणी मडल हेडेड हा शब्द आहे, आणि या ठिकाणी वीक माइंडेड हा शब्द आहे. सो क्लिअर हेडेड या शब्दाचा अर्थ होतो समजदार व्यक्ती. क्लिअर हेडेड या शब्दाचा अर्थ होतो समजदार व्यक्ती, तर मडल हेडेड या शब्दाचा अर्थ होतो जो समजदार नाहीये तो व्यक्ती, बेजबाबदार व्यक्ती. आणि वीक माइंडेड याचा अर्थ होतो मूर्ख व्यक्ती. वीक माइंडेड म्हणजे काय मूर्ख. त्याच्यानंतर मडल हेडेड म्हणजे काय जो समजदार नाही, जो समजदार नाही.
आणि या ठिकाणी जो क्लिअर हेडेड आहे तो होणार समजदार व्यक्ती, आणि हेड स्ट्रॉंग म्हणजे काय, मजबूत. ओके, सो ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार. हे सर्व शब्द महत्वाचे आहेत. पुढचा शब्द बघा, बेनाइन साठी करेक्ट सिनोनिम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बेनाइन या शब्दाचा अर्थ होतो सौम्य, किंवा बेनाइन या शब्दाचा अर्थ होतो नम्र, किंवा बेनाइन या शब्दाचा अर्थ होतो विनम्र. सो बघा या ठिकाणी फेवरेबल हा शब्द आहे. दुसरा शब्द आहे मॅलिग्नंट. मॅलिग्नंट या शब्दाचा अर्थ होतो घातक, ज्याला आपण हानिकारक असं देखील म्हणतो, हार्मफुल असं देखील म्हणतो. हानिकारक, हॅझार्डस, किंवा मॅलिग्नंट, किंवा हार्मफुल, किंवा घातक. हार्श म्हणजे कठोर किंवा कठीण, कठोर किंवा कठीण. आणि सिव्हिअर, सिव्हिअर या शब्दाचा अर्थ होतो गंभीर. सिव्हिअर या शब्दाचा अर्थ होतो गंभीर, ज्याला आपण सिरियस असं देखील म्हणत असतो. मग आता बघा, बेनाइन सौम्य, नम्र, विनम्र. मॅलिग्नंट म्हणजे तर त्याचा विरुद्ध अर्थाचा होईल घातक. हार्श सौम्यच्या विरुद्ध कठोर, सो ऑप्शन सी कॅन्सल. सिव्हिअर म्हणजे गंभीर, तर बेनाइन म्हणजे सौम्य, ऑप्शन डी कॅन्सल. एक पर्याय शिल्लक ए फेवरेबल, जो कुणाच्या तरी फेवर मध्ये आहे. फेवरेबल जो सौम्य आहे त्याला आपण बेनाइन किंवा फेवरेबल असं म्हणू शकतो. या ठिकाणी तीन जे ऑप्शन्स आहेत बी सी डी हे अत्यंत विरोधात गेल्यामुळे केवळ एक ऑप्शन शिल्लक राहिलं ए, आणि हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार. ऑप्शन ए ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे की बीविच्ड या शब्दासाठी आपल्याला करेक्ट सिनोनिम जो आहे तो शोधायचा आहे. पहिला शब्द आहे डिस्गस्टिंग, दुसरा शब्द आहे कॅप्टिवेटेड, तिसरा शब्द आहे टर्न ऑफ, आणि चौथा शब्द आहे प्रिव्हेंट. तर बीविच्ड या शब्दाचा अर्थ होतो मोहित करणे. बीविच्ड या शब्दाचा अर्थ होतो मोहित करणे. यासाठी कोणकोणते शब्द आहे तर बघा, यासाठी TEMPT टेम्प्ट हा शब्द आहे. यासाठी एंटाइज हा शब्द देखील आहे. सो या शब्दाचा अर्थ होतो मोहित करणे किंवा भ्रमित करणे. सो डिस्गस्टिंग, डिस्गस्टिंग म्हणजे घृणास्पद, हे सर्वांना माहिती असेल. डिस्गस्टिंग म्हणजे घृणास्पद हे सर्वांना माहिती असेल. कॅप्टिवेटेड म्हणजे काय, मोहित करणे. कॅप्टिवेटेड म्हणजे काय, मोहित करणे किंवा संमोहित करणे, कॅप्टिवेट करणे. यानंतर टर्न ऑफ, टर्न ऑफ म्हणजे जेव्हा आपण टर्न घेतो त्याला आपण टर्न ऑफ म्हणतो, याला डबल ऑफ नाहीये. आणि प्रिव्हेंट म्हणजे काय, प्रतिबंध करणे किंवा प्रतिरोध करणे. सो या ठिकाणी बीविच्ड या शब्दासाठी करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन बी, दॅट इज कॅप्टिवेटेड. आणि ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन बी हे उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ब्रिटल. ब्रिटल या शब्दासाठी करेक्ट सिनोनिम आपल्याला घ्यायचा आहे. यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक घेत असताना ब्रिटल हा शब्द आला होता. या शब्दाचा अर्थ होतो ठिसूळ. या शब्दाचा अर्थ होतो ठिसूळ, की जे लगेच तुटू शकते, की जे लगेच ब्रेक होऊ शकते. या ठिकाणी COARSE कोर्स हा शब्द आहे. हा CE वाला कोर्स नाहीये, हा COARSE कोर्स हा शब्द आहे. याचा अर्थ होतो जो आपल्या याच्यामध्ये रस्त्यांमध्ये जे खड्डे असतात त्यांना आपण म्हणत असतो कोर्स. त्यानंतर एन्ड्युरिंग. एन्ड्युरिंग म्हणजे काय, दीर्घकाळ चालणारे. दीर्घकाळ चालणारे जे काही असेल ते काय असेल, एन्ड्युरिंग. त्यानंतर डेलिकेट. डेलिकेट म्हणजे काय, नाजूक. डेलिकेट म्हणजे काय, नाजूक, किंवा ज्याला आपण कोमल असं देखील म्हणतो. जे नाजूक असेल, जे कोमल असेल ते डेलिकेट. आणि ठिसूळ म्हणजे लगेच तुटणार, आणि डेलिकेट म्हणजे नाजूक. सो ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. त्यानंतर ड्युरेबल. ड्युरेबल म्हणजे काय, टिकाऊ. ड्युरेबल म्हणजे काय, टिकाऊ. सो ऑप्शन डी या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही. केवळ एक पर्याय शिल्लक राहिला ऑप्शन सी, अँड दॅट विल बी द राईट आन्सर. क्लिअर. ऑप्शन सी ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे बरोबर आहे. बी चा अर्थ होतो दीर्घकाळ चालणारे, एन्ड्युरिंग. सो ब्रिटल म्हणजे ठिसूळ, याचा काहीही संबंध इथे येणार नाही. यानंतर बघा पुढचा शब्द. पुढचा शब्द आहे ब्रिस्क. ब्रिस्क या शब्दाचा अर्थ होतो स्फूर्तिवान, जो यापूर्वी आपण पाहिलेला आहे अजाईल या शब्दामध्ये. स्फूर्तिवान किंवा चैतन्य ज्याला आपण म्हणू शकतो. हा शब्द आहे फ्रिगल. फ्रिगल या शब्दाचा अर्थ होतो जो पैसे कमी खर्च करतो तो. फ्रिगल म्हणजे काय, जो पैसे कमी खर्च करतो तो, ज्याला आपण
कंजूष असं म्हणत असतो किंवा ज्याला आपण काटकसरी असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे लँग्विड. लँग्विड या शब्दाचा अर्थ होतो ढिला किंवा ज्याला आपण लूज असं म्हणत असतो. ढिला किंवा ज्याला आपण लूज असं म्हणत असतो. त्यानंतर क्विक. क्विक म्हणजे लगेच, लगेचच. क्विक म्हणजे सर्वांना माहिती आहे की जे लगेच करणार आहे, क्विक करणारा आहे तो. त्यानंतर स्लगिश. स्लगिश या शब्दाचा अर्थ होतो आळशी किंवा सुस्त. स्लगिश या शब्दाचा अर्थ होतो आळशी किंवा सुस्त. सो ब्रिस्क साठी बघा आळशी सुस्त येणार नाही, मग क्विक एकच ऑप्शन शिल्लक राहिला आणि म्हणून क्विक हा या ठिकाणी स्फूर्तिवान या शब्दासाठी, ब्रिस्क या शब्दासाठी करेक्ट सिनोनिम होईल. ऑप्शन सी ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं असेल सर्वांचं उत्तर बरोबर असेल. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे बेनोव्हलंट. बेनोव्हलंट म्हणजे काय? जो व्यक्ती परोपकारी असतो तो. परोपकारी, जो व्यक्ती परोपकारी असतो त्याला आपण बेनोव्हलंट असं म्हणत असतो. आता मायझर. मायझर हा शब्द कंजूष व्यक्तीसाठी यूज केला जातो. परोपकारी आणि मायझर एकमेकांचे विरुद्ध होणार. त्यानंतर क्रुएल. क्रुएल या शब्दाचा अर्थ होतो क्रूर, क्रूर, जंगली ज्याला आपण म्हणत असतो. सो ऑप्शन बी देखील आपलं उत्तर होणार नाही कारण ते बेनोव्हलंटच्या विरुद्ध जाईल. त्यानंतर मॅलव्हलंट. मॅलव्हलंट या शब्दाचा अर्थ होतो द्रोही. सो द्रोही आणि परोपकारी हे देखील एकमेकांचे अँटॉनिम्स झाले. केवळ एक शब्द या ठिकाणी जनरस हा शब्द परोपकारी किंवा काइंड शब्दासाठी सिनोनिम आहे, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन होणार. सो जनरस म्हणजे परोपकारी, जनरस म्हणजे काइंड, अगदी त्याचप्रमाणे बेनोव्हलंट या शब्दाचा अर्थ होतो परोपकारी, दयाळू किंवा काइंड. क्लिअर? यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कंडोन हा शब्द. या शब्दाचा अर्थ होतो क्षमा करणे. या शब्दाचा अर्थ होतो क्षमा करणे. यासाठी आणखी कोणकोणते शब्द आहे तर आपल्याला माहिती आहे पार्डन हा एक शब्द आहे. आपल्याला माहिती आहे ॲपोलोजाइज हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो क्षमा करणे. यासाठी आणखी एक शब्द आहे फॉरगिव्ह. या शब्दाचा अर्थ होतो क्षमा करणे. सो एम्पोज या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे किंवा एखादी गोष्ट लादणे. आरोप लावणे किंवा एखादी गोष्ट लादणे. सो हा त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. प्रिव्हेंट म्हणजे प्रतिरोध करणे किंवा प्रतिबंध करणे. ऑप्शन बी या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा फॉरगिव्ह या शब्दाचा अर्थ होतो माफ करणे, क्षमा करणे. फॉरगिव्ह या शब्दाचा अर्थ या शब्दाशी अगदी मिळता जुळता आहे, म्हणून ऑप्शन सी विल बी द राईट ऑप्शन. आणि फॉरबिड. फॉरबिड म्हणजे काय? मना करणे. फॉरबिड म्हणजे काय? मना करणे किंवा मनाई करणे, कुठेतरी जाणे, काहीतरी करण्याचं मनाई करणे. यासाठी आपण फॉरबिड हा शब्द जो आहे हा यूज करत असतो. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन सी. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी ऑप्शन सी हे उत्तर दिलेलं असेल सर्वांचं सी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बाउंटिफुल. बाउंटिफुल या शब्दाचे दोन अर्थ सांगितले. एकतर एक जो व्यक्ती ज्याला आपण नम्र, जनरस किंवा बाउंटिफुल म्हणतो, किंवा दुसरा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यावायचा असतो की ज्याच्याकडे एखादी वस्तू खूप जास्त प्रमाणात असेल. आता प्रेटी म्हणजे काय? सुंदर. प्रेटी म्हणजे काय? सुंदर. रिलिजियस म्हणजे काय? रिलिजियस म्हणजे धार्मिक. स्पिरिच्युअल म्हणजे काय? स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. आणि त्यानंतर आपल्याकडे जनरस व्यक्ती आहे. जनरस म्हणजे काय? दयाळू किंवा ज्याच्याकडे सर्व काही आहे. या अर्थाने इथे ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन होणार. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं आहे सर्वांचं ऑप्शन डी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कॉर्डियल. अगदी सोपा शब्द आहे, याचं सिनोनिम सर्वांना माहिती असलं पाहिजे. कॉर्डियल म्हणजे सौहार्दपूर्ण, मैत्रीपूर्ण. मग पहिला आहे कोल्ड, थंड. दुसरा आहे रूड म्हणजे उद्धट. तिसरा आहे फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण. आणि चौथा आहे अलूफ म्हणजे वेगळा असलेला. सो कॉर्डियल या शब्दाचा करेक्ट सिनोनिम काय होणार? ऑप्शन सी, दॅट इज फ्रेंडली. येथे दोन शब्द महत्त्वाचे आहे, कॉर्डियल आणि फ्रेंडली, की यांचा अर्थ होतो मैत्रीपूर्ण. रूड या शब्दाचा अर्थ होतो उद्धट. आणि अलूफ हा शब्द महत्त्वाचा असेल, जो काही वेगळा केलेला आहे त्याला आपण म्हणतो अलूफ. जो अपार्टेड आहे त्याला आपण म्हणतो अलूफ. सो ऑप्शन सी विल बी द राईट ऑप्शन. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन सी हे उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर सी बरोबर आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कन्सिटेड. कन्सिट या शब्दाचा अर्थ होतो अहंकारी. हे मागेही सांगितलेलं आहे की कन्सिटेड या शब्दाचा अर्थ होणार अहंकारी किंवा अहंकारपूर्ण.
पहिला शब्द आहे ॲरगंट. ॲरगंट या शब्दाचा अर्थ होतो उद्धट. ॲरगंट या शब्दाचा अर्थ होतो उद्धट. त्यानंतर बघा डेफिडंट. डेफिडंट या शब्दाचा अर्थ होतो आत्मविश्वासहीन. ज्याच्यामध्ये कोणताही आत्मविश्वास नाही तो आत्मविश्वासहीन होणार. इन्फेरियर शब्दाचा अर्थ निकृष्ट होतो, हे सर्वांना माहिती असेल. निकृष्ट, इन्फेरियर म्हणजे खराब दर्जाचा. आणि त्यानंतर आहे टेंटेटिव्ह. टेंटेटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो संभावित. आपलं टेंटेटिव्ह टाइम टेबल येत असतो किंवा टेंटेटिव्ह शेड्यूल असतं, संभावित शेड्यूल. सो या ठिकाणी बघा एकच आपल्यासमोर पर्याय शिल्लक राहिला, ऑप्शन ए ॲरगंट आणि कन्सिटेड म्हणजे काय, अहंकारी. सो या ठिकाणी ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार. ज्यांनी उत्तर ए दिलेलं आहे सर्वांचं उत्तर ए बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न कॅलस. कॅलस या शब्दाचा अर्थ होतो कठोर, निर्दयी ज्याला आपण म्हणतो, कठोर किंवा निर्दयी किंवा कर्कश ज्याला आपण म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा इनॲक्युरेट. इनॲक्युरेट म्हणजे काय, चुकीचे. जे ॲक्युरेट नाही ते इनॲक्युरेट आहे म्हणजे ते चुकीचे आहे. इनसेन्सिटिव्ह आहे. जे सेन्सिटिव्ह म्हणजे काय, नाजूक किंवा कोमल. आणि इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय, जे कठोर असेल ते इनसेन्सिटिव्ह. त्यानंतर बघा इनक्रेडिबल. इनक्रेडिबल म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे अतुलनीय असेल. इनक्रेडिबल ज्याला आपण म्हणतो अतुलनीय. आणि पुढे आहे इनएक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभवहीन, ज्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही, अनुभवहीन. सो कठोरसाठी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आपल्याला कोणतं दिसतंय, ऑप्शन बी. आणि म्हणून ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. क्लिअर. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 118. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड दॅट इज कन्साइज. कन्साइज या शब्दाचा अर्थ होतो संक्षिप्त. कन्साइज या शब्दाचा अर्थ होतो संक्षिप्त. जे ब्रीफ असेल, जे प्रेसाइज असेल ते कन्साइज असेल. सो बघा लेंदी म्हणजे किचकट होणार नाही, डिटेल्ड म्हणजे तपशीलवार हे देखील होणार नाही. जे ब्रीफ असेल तेच कन्साइज असेल, जे ब्रीफ असेल तेच कन्साइज असेल किंवा प्रिसाइज असेल. आणि म्हणून या ठिकाणी राईट ऑप्शन सी होणार ब्रीफ. त्यानंतर आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट किंवा लेंदी. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. हा प्रश्न यापूर्वी आपण घेतलेला होता त्यामुळे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर बरोबर यायला हवं होतं. ऑप्शन सी ज्यांनी दिलेलं असेल सर्वांचं सी हे उत्तर बरोबर असेल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड कॅम्फ्लेज. कॅम्फ्लेज या शब्दाचा अर्थ जो आहे, या कॅम्फ्लेज शब्दाचा अर्थ होतो छद्मावरण करणे म्हणजेच फसवणे या अर्थाने. मग या ठिकाणी बघा एक्झिबिट या शब्दाचा अर्थ होतो प्रदर्शन करणे. एक्झिबिट या शब्दाचा अर्थ होतो प्रदर्शन करणे. त्यानंतर डिस्गाइज. डिस्गाइज या शब्दाचा अर्थ होतो फसविणे. डिस्गाइज या शब्दाचा अर्थ होतो फसविणे. डायव्हल्ज. डायव्हल्ज या शब्दाचा अर्थ होतो वळविणे. डायव्हल्ज या शब्दाचा अर्थ होतो वळविणे. आणि एक्सपोज. एक्सपोज या शब्दाचा अर्थ होतो रिव्हील करणे. रिव्हील करणे ज्याला आपण उघड करणे असं म्हणत असतो. सो कॅम्फ्लेजसाठी फसवण्यासाठी करेक्ट वर्ड जो असणार तो असणार डिस्गाइज. आणि म्हणून ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. सो डिस्गाइज म्हणजे फसवणे, बिगाईल म्हणजे देखील फसवणे, कॅम्फ्लेज म्हणजे दुसरी वेशभूषा घालून लोकांना फसवणे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा शब्द आहे कॉम्प्लेसंट. कॉम्प्लेसंट या शब्दाचा अर्थ होतो आत्मसंतुष्ट. जो व्यक्ती आत्मसंतुष्ट आहे, जो व्यक्ती आत्मसंतुष्ट आहे, जो व्यक्ती कंटेंटेड आहे, जो व्यक्ती सेल्फ सॅटिस्फाईड आहे त्याला आपण कॉम्प्लेसंट असं म्हणतो. सो डिसकंटेंट. कंटेंट म्हणजे समाधानी, संतुष्ट आणि डिस म्हणजे नसणे. सो हा त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होईल. ऑप्शन ए उत्तर होणार नाही. ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह म्हणजे सर्वांना माहिती आहे आक्रमक. सो कॉम्प्लेसंट म्हणजे आत्मसंतुष्ट आणि ॲग्रेसिव्ह हा त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होईल. त्यानंतर बघा ॲमिकेबल. ॲमिकेबल म्हणजे काय, मैत्रीपूर्ण किंवा फ्रेंडली. मैत्रीपूर्ण किंवा फ्रेंडली. आत्मसंतुष्ट आणि फ्रेंडली मैत्रीपूर्ण काहीही संबंध नाही. स्मग या शब्दाचा अर्थ होतो आत्मसंतुष्ट. स्मग या शब्दाचा अर्थ होतो आत्मसंतुष्ट. आणि म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन होईल.
सो कॉम्प्लेसंट साठी राईट ऑप्शन होणार स्मग किंवा स्मग साठी राईट ऑप्शन होणार कॉम्प्लेसंट किंवा सेल्फ सॅटिस्फाईड किंवा कंटेंटेड किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो कंटेंटेड. क्लिअर. सो ऑप्शन डी विल बी द राईट ऑप्शन. त्यानंतर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज कंटॅमिनेट. कंटॅमिनेट म्हणजे काय स्पॉइल करणे खराब करणे. कंटॅमिनेट म्हणजे काय स्पॉइल करणे किंवा खराब करणे. ज्याला आपण स्पॉइल म्हणतो किंवा ज्याला आपण डॅमेज असं म्हणतो किंवा ज्याला आपण पल्यूट असं देखील म्हणतो प्रदूषण करणे. सो स्कॅन्टिफाय. स्कॅन्टिफाय या शब्दाचा अर्थ होतो पवित्र करणे. स्कॅन्टिफाय या शब्दाचा अर्थ होतो पवित्र करणे. क्लेन्ज या शब्दाचा अर्थ होतो साफ करणे. क्लेन्ज या शब्दाचा अर्थ होतो साफ करणे. प्युरिफाय या शब्दाचा अर्थ होतो प्युरिफाय जे आपण प्युरिफाय करत असतो ज्याला आपण काय म्हणत असतो शुद्ध करणे. प्युरिफाय म्हणजे काय शुद्ध करणे. आणि पॉल्यूट म्हणजे काय डॅमेज करणे स्पॉइल करणे. सो कंटॅमिनेट साठी राईट वर्ड होणार ऑप्शन डी दॅट इज पल्यूट. सो ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं असेल सर्वांचं डी हे उत्तर बरोबर असेल. 4 जणांनी ऑप्शन डी दिलेलं आहे बरोबर आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 122. कंडेम या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. कंडेम या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. निंदा करणे किंवा धिक्कार करणे. निंदा करणे किंवा धिक्कार करणे. सो बघा पहिला शब्द आहे डिनाउन्स. डिनाउन्स या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असेल. या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे. या शब्दाचा अर्थ होतो या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. त्यानंतर कमेंड या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे. कमेंड या शब्दाचा अर्थ आताच सांगितलं मी कमेंड असेल किंवा ॲडमायर असेल किंवा प्रेज असेल यांचा अर्थ होतो स्तुती करणे. त्यानंतर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दाचा अर्थ देखील होतो स्तुती. आणि त्यानंतर ॲप्रूव्ह. ॲप्रूव्ह या शब्दाचा अर्थ होतो मान्य करणे. ॲप्रूव्ह या शब्दाचा अर्थ होतो मान्य करणे. त्यामुळे कंडेम या शब्दासाठी राईट वर्ड असणार डनाउन्स म्हणजेच काय निंदा करणे किंवा क्रिटिसाइज करणे किंवा डिसरेस्पेक्ट करणे किंवा डिसऑनर करणे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 123. कॅन्डिड. कॅन्डिड या शब्दाचे 2 अर्थ होतात. कॅन्डिड या शब्दाचा पहिला अर्थ होतो काइंड किंवा जनरस आणि दुसरा अर्थ होतो स्किलफुल किंवा हुशार. जो व्यक्ती हुशार असेल किंवा जो व्यक्ती दयाळू असेल काइंड असेल त्याला आपण कॅन्डिड म्हणतो. क्रुएल म्हणजे काय क्रूर हे आपलं उत्तर होणार नाही. फ्रँक जो व्यक्ती काइंड आहे फ्रँक आहे तो कॅन्डिड असणार म्हणून ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन. ॲरगंट म्हणजे उद्धट. सो कॅन्डिडचा हा तर विरुद्ध अर्थाचा शब्द बनणार अँटोनिम बनणार. आणि स्वीट म्हणजे काय गोड. सो या ठिकाणी राईट ऑप्शन कॅन्डिडचं स्वीट देखील होणार नाही. ऑप्शन बी फ्रँक विल बी राईट आन्सर. क्लिअर. यानंतर आपला सेकंड लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपण बघत आहोत. COVE कोव. कोव म्हणजे काय खाडी. कोव म्हणजे काय खाडी. कोव म्हणजे काय खाडी. समुद्रामध्ये जे खाडी असते त्याला आपण काय म्हणत असतो कोव. क्रेटर. क्रेटर म्हणजे काय ज्वालामुखी. क्रेटर म्हणजे काय ज्वालामुखी. क्रेटर म्हणजे काय ज्वालामुखी. त्यानंतर पीठ. पीठ या शब्दाचा अर्थ होतो खड्डा. पीठ या शब्दाचा अर्थ होतो खड्डा. हॉलो. हॉलो या शब्दाचा अर्थ होतो पोकळी. हॉलो या शब्दाचा अर्थ होतो पोकळी. आणि बे या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे बे ऑफ बेंगॉल बंगालची खाडी. सो ऑप्शन डी विल बी द राईट ऑप्शन. सो कोव साठी करेक्ट सिनॉनिम काय होणार आहे बे. सो ऑप्शन डी आपलं राईट ऑप्शन असेल. आणि यानंतर घेऊया आजचा आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 125. कंबस्टेबल. कंबस्टेबल या शब्दाचा अर्थ होतो ज्वलनशील. कंबस्टेबल या शब्दाचा अर्थ काय होतो ज्वलनशील. ज्याचं ज्वलन होऊ शकतं ज्वलनशील. सो अनब्रेकेबल म्हणजे जे तुटू शकत नाही हे कॅन्सल. नॉन एक्सप्लोजिव्ह म्हणजे ज्याचा एक्सप्लोजन होऊ शकत नाही हे कॅन्सल. फ्रॅगाईल. फ्रॅगाईल या शब्दाचा अर्थ जो होतो तो होतो कमी खर्च करणारा. आणि इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल या शब्दाचा अर्थ आहे ज्वलनशील.
इनफ्लेमेबल या शब्दाचा अर्थ आहे ज्वलनशील. सो राईट ऑप्शन काय होणार कॉम्बस्टेबल साठी इनफ्लेमेबल. ऑप्शन डी विल बी द राईट ऑप्शन. आणि हे झालेले आहेत आपले 125 प्रश्न. जवळपास 125 शब्दांचे सिनॉनिम्स काय होतात हे पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न रिपीट झाले असतील तर आपण 120 प्रश्न समजून या ठिकाणी हेच घेऊ शकतो की 120 शब्दांचे सिनॉनिम्स आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपल्या या 4 व्हिडिओजमध्ये केलेला आहे. आणखी पुढेही आपण असेच सिनॉनिम्सचे जे व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू करणार आहोत. आणि एकदाचे 400 सिनॉनिम्स आपले कंप्लीट झाले की आपण अँटॉनिम्सला सुरुवात करणार, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस आणि त्यानंतर जे फ्रेझल व्हर्बचे क्वेश्चन्स असतील ते आपण कंटिन्यू करू. सो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण येथेच थांबतोय. 125 प्रश्न पूर्ण झालेले आहे. पुढच्या भागामध्ये आपण 126व्या प्रश्नापासून सुरुवात करणार. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.